नाशिकमधील एका पोलिसावर प्राणघातक हल्ला झालाय। अज्ञात व्यक्तीने मागे नेऊन तीक्ष्ण हत्याराने या पोलिसावर हल्ला केलाय। भद्रकाली पोलीस ठाण्याचे हवालदार बाळू खरे यांच्यावर हल्ला झालाय। हल्ल्यातून बाळू खरे थोडक्यात बचावलेत। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। घटनेबाबत मात्र अद्याप गुन्हा दाखल झाला नाही, त्याचंही आश्चर्य व्यक्त होते। आणि आज महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करू। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, नाशिकमधील कायदा व सुव्यवस्था प्रश्न खूप गंभीर बनत चाललाय। थेट पोलिसांवर हल्ला होतोय। गुन्हेगारी काही कमी होत नाहीये, पोलिसांचा काही धाकच राहिला नाही। ही घटना जर बघितली तर ही सोमवारी रात्रीची घटना आहे असं कळतंय। हा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर चौकशी केल्यावर अशी माहिती मिळाली की भद्रकाली पोलीस ठाण्याचे जे हवालदार आहेत त्यांच्यावर सोमवारी रात्रीच्या सुमारास हा हल्ला झालेला आहे। हल्लेखोर कोण होता ते कळालेले नाहीये, हल्ला का झाला ते कळालेले नाहीये आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी याबाबत अद्याप कुठल्याही स्वरूपाची नोंद केलेली नाहीये। ज्यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं आहे की मोठ्या स्वरूपाचा हल्ला झालेला नाहीये, त्यामुळे नोंद काय करणार असा प्रतिप्रश्न पोलिसांकडनं केला जातोय। त्यामुळे पोलीस आपल्या कर्मचाऱ्यांचं जर संरक्षण करू शकत नसतील तर इतर सर्वसामान्यांचं काय संरक्षण करतील हा एक प्रश्न उपस्थित होतोय। आणि ज्या पद्धतीने पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची नोंद केली जात नाहीये त्यामागचं नेमकं कारण काय असे अनेक प्रश्न या माध्यमातून उपस्थित होत आहेत। मात्र सध्या पोलीस कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीयेत। मुकुल, या सगळ्या प्रकरणातच कुठेतरी पाणी मुरते। थेट पोलिसावर हल्ला होतोय, आपण दृश्य पाहतोय, मात्र गुन्ह्याची नोंद होत नाही। पोलिसांवर हल्ला होऊन देखील या प्रकरणात काहीतरी शिस्त, याची सखोल चौकशी व्हायला हवी, म्हणजेच काहीतरी तथ्य समोर येईल, काहीतरी याच्यातलं जे काही गोम आहे खरी ती समोर येऊ शकते। मुकुल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।